आठविला देव आठविला भव शिंदुटे बरा काही माझा प्रश्न आहे सगळ्यांसाठी देव कुठं आहे हा बस आणखी कोण आहे अशा ठाऊरला शिकवत हा आणखी बरोबर काचे पाशाची सकाळ सगळीकडे शंकर झळे काष्टे भरे नाम गणपती मला तुम्ही आबाबाई म्हणा कोणी मोला माय पोचा माय दगडाला शेंदूर दिसला की आमचं काम संपत आमचं सध्या झाले कसं सांगू का आम्ही लहानपणी खेळ खेळायचो तुमच्याकडे खेळतात नाही म्हणत नाही कोणीही यावं कोणीही एक पाहिजे सांगा आमचं काम असं म्हणजे नाच कुणाला महिलां मंडळाचं काही खरंच नाही कळायला उशीर आहे घरात कोणती गोष्ट कळायला उशीर आहे जगातलं सगळ्यात मोठं महान फास्ट प्रसार माध्यम जर कोणतं असेल तर ते स्त्रिया पुढचं मी म्हटलं नाही बरं एकदम फास्ट तुमचं नेटवर्क सुद्धा काम करणार नाही चट्ट बऱ्या जातील पटकन मोकळं अनुभव म्हणा तुला म्हणून सांगते आणि कधी कधी मला खूप चांगले वाटतं हे बोलणं व्यक्त होणं महिलांना मिळालेलं वरदान मॅम तुम्ही व्यक्त होता म्हणून तुम्हाला अटॅक येत नाही अटॅकच्या प्रमाणात पुरुष आणि महिला जास्त प्रमाण जर कोणात असेल तर पुरुषांचं आहे का तुम्हाला व्यक्तच होता येईल कधी बोलणार का मन मोकळं सगळं कंटाळीचं दाबूनच आहे बोलताच आहे का म्हणजे मला आवाज नाही बोलता आलं तर आम्ही रडून तरी मोकळं होतो हळहळ हळहळ डोळे असे काढले मोकळच पण आपल्याला रडता येईना आणि जर रडलं तर काय मुळमुळ रडू लागला बाई बहिणी पुरुषार्थ आडवा येतो आपला रडता येत नाही बोलता येत नाही व्यक्त होता येत नाही आणि म्हणून प्रेशर येतं काम येतं आणि लवकर अटॅक कुक दवाखान्यापर्यंत सुद्धा म्हणून बोलायला शिका नका कोणाला बोलू पण त्या दुर्गेश्वराच्या जवळ या मस्त निवांत मांडी घालून बसा बोला त्या देवाला काय तुमच्या अंतरंगातलं दुःख आहे आनंद आहे समाधान जे काही आहे ना त्याला सांगा हे देवा दुर्णी आलो तुझ्या भेटे उघडून पाहे तुका दृष्टी मनसी काही बोला देवा माझा सिंहभाग जावा माझ्या संसाराचे घोडे सांगा सांगू कोणारडे शिवदास विनवी माता शंभो आहे माझी चिंता तिथं रडा तिथं बोला आणि त्याच्यावरच सर्व भार टाका पण मी म्हणत होते ना आमचं सध्या कसं झालंय कोणी यावं बस या पैसा
वाजले चटकन. वाच. बघा सध्या आता देव कोणता तरी देव हृदयात बसून द्यावं. शंकर लय मोठा प्रश्न पडला. पुण्या महाराजांना भेटले की साक्षात्कार होते की वाटलं. पुन्हा महाराजांचा प्रसाद घेतल्यास चमत्कार होते की कुठला देव भेटल्यास उद्धार होतो की भेटेल का देव? देव भेटेल का? देव बोलेल का? देव आम्हाला मिळेल का? मिळेल, भेटेल आणि बोलेल. पण कसं? एक देव आपुला तो एक देव करुणी घ्या. तेने विण जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव तर नक्कीच तो भेटेल. पण आमचं असं झालंय सोमवाराला शंभ महादेवा हर हर महादेवा, मंगळवाराला कसा गा करावा अंगातच अंगात येतंय कवा. आमच्याकडे अशा कापराच्या वड्याच वड्या खातात. कापराच्या वड्या खाल्ला म्हणजे काय देवी अंगात आली का काय? कापराच्या वडे म्हणजे लागला ना कापूर पेटला. ऑक्सिजन ओला वाजत त्याला भेटला तर पटकन विजतं, पळत नाही. नाही पळत. तुम्ही घरी जाऊन प्रयोग करून बघा. आमच्या इथे एकाच्या अंगात असं आलं. आता मला काय सांगू, एवढं अंगात आलं. 4-2 जरा टुकार होते गावातले. त्यांनी म्हणजे अंगात तर कसं येतंय, वडलं काटाड्याकडे न्यायला चालू केलं. जसं काट्याकडे न्यायला चालू केलं त्याच्या अंगातच निघून गेलं. देव अंगात येतो का? आता जरी तो कुणाच्या येत असलं एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधी अंगात येतो असं नाही, येत नाही, येतो. पण कधी येतो? हा जीव जेव्हा विधेय अवस्थेला प्राप्त होतो ना तेव्हा देव अंगात येतो. मी राहत नाही तेव्हा देव अंगात येतो. बरं का? मी बोलत नाही, जे आहे ते तूच आहेस भगवंता, तेव्हा देव अंगात येतो. पण त्याच्यासाठी त्या भगवंताशी तादात्म्य साधलं पाहिजे. त्या भगवंतासोबत एक रूप आम्ही झालं पाहिजे. पण आमचं झालंय असं 7 वार 7 देव फिक्स. बुधवाराला चंद्रभागेच्या देवी उभा मंदिरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल काही नंतर म्हणते खा उद्या गुरुवार आहे. खा उद्या गुरुवार आहे. परत रात्री किती वेळी खाल्लं पोटात राहणार का? 12 तासाचा कार्यक्रम संपला. गुरुवाराला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी सध्या देव टेन्शन मध्ये बघा. सध्या देव टेन्शन कोण जावं मदतीला. ज्याची भक्त केली द्यावं तर लागणार.
त्यानं जाईल कळते का मॅडम? गुरुवार आला, शुक्रवार आला, व्यंकटरमण गोविंद. शनिवार आला, अंजनीच्या सुतातून रामाचा वरदान. एक मुखाने आला रविवार, अमोल सोमवार. पगार चालू होणार आहे. देव आपण बरोबर आहोत. मग मला सांगा, कसा आमचा उद्धार होईल आणि कसं आपलं कल्याण होईल, कसा देव हृदयात राहील. 24 तास सुद्धा आपण एकनिष्ठ नाही, 24 तास सुद्धा आपण एकनिष्ठ नाही. लक्षात घ्या मायानो, पतिव्रता पती, पत्नी जास्त ना पत्नी, तसं भक्ती सुद्धा